मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोत्याचे तिसऱ्या प्रकारचे तोरण कसे बनवायचे हे शिकवणार आहे। याआधी मी तुम्हाला दोन तोरणाचे प्रकार शिकवलेले आहेत, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आज आपण तोरणामधला तिसरा प्रकार शिकणार आहोत। तर ही मोत्याची तोरणाची सिरीज तुम्ही बिलकुलही चुकवू नका, कारण हे तोरण दिसायला खूपच सुंदर दिसतात आणि शिवाय मार्केटमध्ये ह्याची डिमांड सुद्धा खूप आहे। तर आज आपण बघूयात की आपण कुठल्या प्रकारचे तोरण बघणार आहोत। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण हे सुंदर मोत्याने विणलेले तोरण कसे बनवायचे हे बघणार आहोत। मी आधी तुम्हाला दोन तोरणाचे प्रकार आधीच दाखवलेले आहेत। त्या तोरणापेक्षा हे तोरण दिसायला थोडं वेगळं आहे, खूपच सुंदर दिसतं आणि शिवाय पूर्ण मोत्याने विणलेलं आहे। तर आता आपण बघूयात हे मोत्याचं सुंदर तोरण बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे। हे तोरण बनवण्यासाठी मी इथे 8 नंबरचे मोती घेतलेले आहेत। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही 6 नंबरचे सुद्धा मोती घेऊ शकतात, फक्त 6 नंबर पेक्षा लहान मोती तुम्ही वापरू नका। इथे मी पांढरे मोती, गोल्डन मोती, गुलाबी मोती घेतलेले आहेत आणि पिवळे मोती घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे हे फूल घेतलेले आहेत। या फुलांना बाहेर बाजारामध्ये कॅप्स असंही म्हणतात किंवा फुलं म्हटली तरीही चालेल। यानंतर तोरणासाठी दोन्ही बाजूनी लागणाऱ्या रिंग्स आपण घेतलेल्या आहेत। 40 किंवा 50 नंबरचा धागा घेतलेला आहे। सुई घ्यायची आहे आणि कात्री घ्यायची आहे धागा कट करण्यासाठी। आता सगळ्यात आधीच्या स्टेप मध्ये आपल्याला हे 6 मोती मिळून हा जो राऊंड आहे असे राऊंड तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे आहे। जेवढी तुमची दाराची साईज असेल त्याप्रमाणे तुम्हाला हे राऊंड करायचे आहेत। आता माझ्या दाराच्या साईज प्रमाणे मी साधारण 60 राऊंड केले होते। तुमच्या साईज प्रमाणे तुम्ही कितीही, हे 8 नंबरचे मोती असल्यामुळे 60 राऊंड केलेले आहेत। हे जर मोती 6 नंबरचे असतील तर तुम्हाला हे राऊंड जे आहे ते वाढवावे लागतील। ते राऊंड तुम्ही तुमच्या हिशोबाने 3 फूट 3.5 फूट अशा प्रमाणे करू शकतात। आता हे जे राऊंड आहे हे कसे बनवायचे हे मी शिकवणी क्रमांक 53 मध्ये दाखवलेलं आहे। तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला शिकवणी क्रमांक 53 ची लिंक दिलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला हे राऊंड कसे बनवायचे हे समजून जाईल। आता आपण सुरुवात करूया। आता सुरुवातीला मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि हा डबल धागा घेतलेला आहे। मी सिंगल धागा शक्यतो घेऊ नका, कारण 8 नंबर मोत्यांचे जे इथले होल्स असतात हे मोठे असतात, त्यामुळे शक्यतो डबल धागा घेतलेला बरा, किंवा तुमच्याकडे जर 70 नंबरचा धागा असेल तर तो सिंगल घेतला तरीही चालेल। आता आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला साधारण पहिला किंवा दुसरा जो राऊंड आहे तो सोडून द्यायचा आणि मग पुढेपासून सुरुवात करायची। आता मी पहिला राऊंड फक्त सोडून देते आहे आणि हा जो दुसरा राऊंड आहे आपला त्याच्या ह्या कॉर्नरच्या मोत्यापासून, म्हणजे 1 2 3 आणि 4 चौथ्या मोत्यापासून मी सुरुवात करते आहे। सुरुवातीला आपल्याला सुई त्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे। तर 4 नंबरच्या मोत्यातनं आपण सुई ही बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता सुरुवातीला आपल्याला एक गोल्डन मोती, एक गुलाबी मोती, यानंतर परत एक गोल्डन मोती, त्यानंतर एक व्हाईट मोती, परत एक गोल्डन मोती, एक गुलाबी मोती, एक पांढरा मोती आणि एक पिवळा मोती। तुम्हाला मी परत एकदा दाखवते। इथून सुरुवात आहे आपली। आधी एक गोल्डन मोती, नंतर गुलाबी, गोल्डन, पांढरा, गोल्डन, गुलाबी, पांढरा आणि पिवळा, असे 2 4 6 8 असे 8 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये सुरुवातीला। यानंतर धाग्यामध्ये आपल्याला एक फूल घालायचं आहे। हे फूल घालताना अशा प्रकारे घालायचं आहे की याची फुलाची जी ही बाजू आहे ती बाहेर यायला पाहिजे, त्यामुळे अशा प्रकारे फूल आपल्याला घालून घ्यायचं आहे धाग्यामध्ये। यानंतर धाग्यामध्ये परत एक गुलाबी मोती आणि एक गोल्डन मोती, असे 2 मोती घातलेत, गुलाबी आणि गोल्डन। आता हा जो पहिला गोल्डन मोती आपण घातलेला आहे हा सोडून हा गुलाबी मोती
यानंतर हे फूल आणि त्याच्यानंतर त्याचा हा पिवळा मोती आहे, या तिघांमधनं सुई आपल्याला उलट दिशेने बाहेर काढायची आहे। यासाठी काय करायचं आहे, हा जो धागा इथला आहे हा व्यवस्थित घट्ट पकडायचा आहे, मोती मागे सरकवायचे आहेत व्यवस्थित, आणि गुलाबी, त्यानंतर ते फूल आणि पिवळा मोती अशी एकाच वेळेला जमत असेल तर एकाच वेळेला, किंवा सिंगल टाइम तुम्हाला जमत असेल तर त्या हिशोबाने तशा प्रकारे तुम्हाला सुई जी आहे ही बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे सुई बाहेर काढल्यानंतर हे आपलं असं फूल दिसतं आहे इथे अशा प्रकारे। आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती, एक गुलाबी मोती, एक गोल्डन मोती, परत एक पांढरा मोती, एक गोल्डन मोती, एक गुलाबी मोती। आता हे पण परत एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, मी दाखवते त्याच्याप्रमाणे। आपण आधी काय इन्सर्ट केला, पांढरा मोती, मग गुलाबी मोती, एक गोल्डन मोती, पांढरा मोती, गोल्डन मोती आणि गुलाबी मोती असे 6 मोती आपण धाग्यामध्ये घालून घेतले। या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो गोल्डन मोती आहे आपल्या ह्या लाईन मधला, हा जो पहिला गोल्डन मोती आहे, या मोत्यामधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। ओके, यानंतर आपल्याला पुढच्या 3 मोत्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। 1, 2 आणि 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता एका वेळेला तुम्हाला जमणार नाही, त्यामुळे सिंगल टाइम काढली तरी चालेल। आधी मी पहिल्या मोत्यातनं बाहेर काढली, यानंतर या 2 मोत्यांमधनं पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता पुढची स्टेप व्यवस्थित बघा। आता मी काय केलेलं आहे, 1, 2 आणि 3 ह्या 3 मोत्यांमधनं फक्त सुई ही बाहेर काढून घेतलेली आहे। पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला धाग्यामध्ये एक गोल्डन मोती, एक गुलाबी मोती, गोल्डन मोती परत एकदा आणि एक पांढरा मोती असे 4 मोती आपल्याला धाग्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। एक गोल्डन, एक गुलाबी, एक गोल्डन आणि पांढरा असे 4 मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत। आणि हा जो ह्या लाईन मधला 2 नंबरचा गोल्डन मोती आहे, या मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे, खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता पुढच्या स्टेप मध्ये काय करायचंय ते व्यवस्थित बघा परत। धाग्यामध्ये आता आपल्याला एक गुलाबी मोती, एक पांढरा मोती आणि एक पिवळा मोती घालायचा आहे। एक गुलाबी, पांढरा, पिवळा, यानंतर एक फूल घालायचं आहे आणि फूल घातल्यानंतर परत एकदा एक गुलाबी मोती आणि एक गोल्डन मोती। मी मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे हा धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा, सगळे मोती मागच्या साईडनी व्यवस्थित सरकवून घ्यायचे आहेत। हे मी तुम्हाला का सांगते आहे, कारण की मग काय होतं, जर लूज झालं तर ही अशी डिझाइन होते आणि याच्यामध्ये अशी आपल्याला मधली वायर दिसायला लागते आणि ते चांगलं दिसत नाही। त्यामुळे हे घट्ट व्यवस्थित आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे। आता परत हा जो पहिला मोती आहे हा सोडून द्यायचा आणि गुलाबी मोती, त्यानंतरचं एक फूल आणि त्यानंतरचा हा पिवळा मोती, ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला उलट दिशेने बाहेर काढायची आहे। त्यामुळे मी हा जो धागा आहे हा व्यवस्थित घट्ट पकडून ठेवलेला आहे आणि गुलाबी मोती, फूल आणि पिवळा मोती या 3 मोत्यांमधनं मी सुई आता हळूच बाहेर काढते। धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे मी इथे। आता परत ह्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, धाग्यामध्ये एक पांढरा मोती, एक गुलाबी मोती, यानंतर एक गोल्डन मोती, परत एक पांढरा मोती, एक गोल्डन मोती आणि एक गुलाबी मोती असे मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत। परत एकदा बघा, पांढरा, गुलाबी, गोल्डन, पांढरा, गोल्डन आणि गुलाबी असे मोती आपण घालून घेतलेले आहेत। आणि हा जो आता आपल्या ह्या 2 नंबरच्या लाईन मधला हा जो पहिला गोल्डन मोती आहे, यातनं आधी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे
आणि त्यानंतर हे जे 3 पुढचे गोल्डन मोती आहेत 1, 2 आणि 3 मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या 3 मोत्यांमधनं परत पुढच्या दिशेने आपल्याला सुई ही बाहेर काढायची आहे। आधी मी एका मोत्यातनं बाहेर काढते, यानंतर पुढच्या 2 मोत्यांमधनं सुद्धा मी सुई बाहेर काढून घेते। आता परत पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर ही स्टेप आपल्याला रिपीट करायची आहे, पण मी तुम्हाला परत एकदा ती स्टेप दाखवते। धाग्यामध्ये आपल्याला एक गोल्डन मोती, एक गुलाबी मोती, यानंतर परत एक गोल्डन मोती आणि एक पांढरा मोती असे 4 मोती घालून घ्यायचे आहेत। यानंतर दुसऱ्या लाईन मधला 1 आणि 2 दुसऱ्या पाकळीमधला हा जो 2 नंबरचा गोल्डन मोती आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे, अशा प्रकारे। परत धाग्यामध्ये आता आपल्याला एक गुलाबी मोती, एक पांढरा मोती, एक पिवळा मोती, यानंतर एक फूल, एक गुलाबी मोती आणि एक गोल्डन मोती। यानंतर परत धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे, पहिला गोल्डन मोती सोडायचा आहे आणि नंतरच्या गुलाबी, फूल आणि पिवळ्या अशा 3 मोत्यांमधनं 3 याच्यामधनं आपल्याला सुई जी आहे ही बाहेर काढायची आहे। यानंतर परत नेहमीसारखं धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती, एक गुलाबी मोती, एक गोल्डन मोती, परत एक पांढरा मोती, एक गोल्डन मोती आणि एक गुलाबी मोती असे मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत। आणि हा जो पहिला 1, 2, 3 इथल्या 3 नंबरच्या स्टेप मधला हा जो पहिला आपला इथला जो मोती आहे यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने आधी बाहेर काढायची आहे। यानंतर परत पुढचे 1, 2 आणि 3 या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता इथे परत धाग्यामध्ये आपल्याला मी इथे सांगितल्याप्रमाणे गोल्डन, पिंक, गोल्डन आणि व्हाईट कलरचा मोती घालायचा आहे आणि तो ह्या गोल्डन कलरच्या मण्यातनं आपल्याला बाहेर काढायचा आहे। मी तुम्हाला ही शेवटची स्टेप दाखवत आहे, यानंतर तुम्हाला सेम कॅरी फॉरवर्ड करत जायचं आहे, सेम स्टेप रिपीट करत जायचे आहे आणि आपलं तोरण जे आहे हे पूर्ण करायचं आहे। तर आपण ही शेवटची स्टेप तुम्हाला दाखवते आहे मी। एक गोल्डन, एक पिंक, एक गोल्डन आणि एक व्हाईट। यानंतर या गोल्डन मण्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। यानंतर धाग्यामध्ये आपल्याला एक गुलाबी मोती, एक पांढरा आणि एक पिवळा, यानंतर एक फूल, त्यानंतर एक गुलाबी मोती आणि एक गोल्डन मोती असे घालायचे आहेत। धागा घट्ट ओढायचा आहे, पहिला गुलाबी मोती सोडून द्यायचा आहे, नंतरच्या गुलाबी मोत्यातनं, एका फुलातनं आणि पिवळ्या मोत्यातनं अशा 3 याच्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। परत धाग्यामध्ये एक पांढरा मोती, एक गुलाबी मोती, एक गोल्डन मोती, एक पांढरा मोती, एक गोल्डन आणि एक गुलाबी आणि या पहिल्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। परत पुढच्या 1, 2, 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आणि सेम स्टेप रिपीट करायची। आता इथे माझा धागा संपलेला आहे त्यामुळे मी एका पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढते आणि इथे मी गाठ मारून घेते अशा प्रकारे। आता तुम्हाला मी सांगते
ह्या तुम्हाला इथे हे कट करून टाकायचा आहे धागा आणि नवीन धागा घेताना तुम्ही 1, 2 आणि 3 ह्या तिसऱ्या मोत्यातनं बाहेर काढा आणि अगेन सेम मी सांगितलेली जी स्टेप आहे ह्या सेम स्टेप तुम्हाला अगदी शेवटपर्यंत कंटिन्यू करत जायचे। हे तोरण पूर्ण झाल्यानंतर कसं दिसणार आहे हे मी पण पूर्ण करते आणि तुम्हीही पूर्ण करा आणि आपण मग बघूया। अशा प्रकारे इथे आपलं हे सुंदर तोरण बनवून झालेलं आहे। हे तोरण दिसायला अतिशय सुंदर दिसतं आणि बनवायला खूपच सोपं आहे। त्याचप्रमाणे हे तोरण तुम्हाला जर बाहेर विकायचं असेल तर ह्याची चांगली किंमत सुद्धा तुम्हाला मिळेल। त्यामुळे हे तोरण तुम्ही नक्की बनवून बघा। हे तोरण तुम्हाला बनवायला जमलं का ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याचप्रमाणे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक बटनवर नक्की प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।